हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण पाहणार आहोत डिप्लोमा पॉलिटेक्निक फर्स्ट इयरचा मॅथमॅटिक्स 1 हा जो सब्जेक्ट आहे त्यातील मॅट्रिसेसचा युनिट नंबर 1 जो आहे त्यातील मॅट्रिसेस चॅप्टरचा लेक्चर नंबर 3 आपण पाहणार आहोत. सो आतापर्यंत मॅट्रिसेसचे 2 लेक्चर झाले. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर नक्की पहा. युट्यूब चॅनलवर आपल्या दिलेले आहेत, व्हिडिओ सेक्शन मध्ये तुम्हाला दिसून जातील. जर तुम्ही अजून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसेल केलं तर नक्की जॉईन करा. लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि जर तुम्हाला मॅथमॅटिक्स 1 चा कोर्स पाहिजे असेल तर जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. तुम्ही डेमो लेक्चर पाहू शकता आणि नंतर परचेस करून पुढे प्रिपरेशन करू शकता. आणि चॅनल जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, तर तुम्हालाच बेनिफिट होणार आहे. चला, तर क्वेश्चन आहे, मॅट्रिक्स दिला आहे 3 2 1 -1 0 4. हा कसा मॅट्रिक्स आहे? 3 रो आहेत 2 कॉलम आहेत. 3 रो आहेत 2 कॉलम आहेत. बी आहे -1 1 3 2 4 2. आणि ते आपल्याला विचारलं व्हेरीफाय करायचंय ए प्लस बी जर केला आणि बी प्लस ए जर केला तर दोन्ही सेम आहे का. तर आपण लेफ्ट हँड साइड सॉल्व्ह करूया. मॅट्रिक्स ए प्लस मॅट्रिक्स बी. सो ए प्लस बी इज इक्वल टू, तर मॅट्रिक्स ए ला मी करतो कॉपी. इथनं हा झाला मॅट्रिक्स ए, नंतर प्लस मॅट्रिक्स बी, हा झाला आपला मॅट्रिक्स बी. ओके का? यस, ओके. आता दोघांची जर आपण ऍडिशन केली तर किती आन्सर येईल बरं? दोघांची जर ऍडिशन केली तर, जर दोघांची आपण ऍडिशन केली तर आपल्याला आन्सर भेटणार आहे अशा प्रकारे. काय भेटते आन्सर? 3 प्लस -1. तर कॅल्क्युलेट जर केला आपण 3 प्लस -1 त्याचा आन्सर येणार आहे 2. नंतर 2 प्लस -1 त्याचा आन्सर येणार आहे 1. नंतर 1 प्लस 3 हा येईल 4. -1 प्लस 2 हा येईल 1. 0 प्लस 4 हा येईल 4. आणि 4 प्लस 2 हा येईल 6. बरोबर केले का आपण? सगळं चेक करायचं. 3 -1 2, 2 -1 1, 1 प्लस 3 4, -1 प्लस 2 1, 0 प्लस 4 4, 4 प्लस 2 6. बरोबर आहे. तर याला देऊयात आपण इक्वेशन नंबर 1. हा काय झाला? इक्वेशन नंबर 1. आता पुढे करायचंय बी प्लस ए करायचंय. बी प्लस ए, मॅट्रिक्स बी प्लस मॅट्रिक्स ए. इथे काय करणार? आधी बी मॅट्रिक्स घ्यायचा, तो घेतला मी इथे. नंतर ए मॅट्रिक्स घ्यायचा आणि दोघांमध्ये ऍडिशन करायची. तो घेतला मी इथे. दोघांमध्ये काय करायचे? ऍडिशन करायची आहे. ते ऍडिशन काय येणार आहे? सेम येणार आहे. करून बघूयात येते कसे. बी प्लस ए इज इक्वल टू -1 प्लस 3 2 येणार, -1 प्लस 2 1 येणार, 3 प्लस 1 4 येणार, 2 -1 1 येणार, 4 प्लस 0 4 येणार, 2 प्लस 4 6 येणार. तर फ्रॉम हा झाला इक्वेशन 2. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2, from equation 1 and 2, a plus b is equal to b plus a. का? कारण ए प्लस बी जे आन्सर आहे तेच आन्सर काय आहे? बी प्लस एच आहे. म्हणून दोन्ही कसे असणार? इक्वल असणार. तर हा होता क्वेश्चन नंबर 9. आता क्वेश्चन नंबर 10 बघा काय आहे. आपल्याला मॅट्रिक्स ए दिला आहे, मॅट्रिक्स बी दिला आहे आणि आपल्याला विचारलंय 2a - 3b फाइंड करा. म्हणजे काय करायचंय? 2a - 3b म्हणजे काय करायचंय? हा 2a - 3b म्हणजे 2 टाइम्स मॅट्रिक्स ए घ्यायचा आणि 3 टाइम्स मॅट्रिक्स बी घ्यायचा. 2 टाइम्स मॅट्रिक्स जर ए घेतला मी अशा प्रकारे आणि मला घ्यायचं आहे 3 टाइम्स मायनस मध्ये -3 टाइम्स मॅट्रिक्स बी. तर मॅट्रिक्स बी काय आहे? मॅट्रिक्स बी आहे हा. तर याला मी केली इथे कॉपी पेस्ट. ठीक आहे. तर पुढची स्टेप काय येणार? 2 ने ह्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करावं लागेल. तर 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय येते बघूयात. 2 ने जर मल्टिप्लाय केलं ओके, तर मग 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर 2 × 2 2 येणार, 2 × 2 2 × 1 2 येणार, 2 × 2 4 येणार आणि 2 × 3 6 येणार. नंतर इथे 0, 2 × 4 8,
2 into 5 10, 2 into 7 14, 2 into 8 16 आणि 2 into 9 18. ठीक आहे. देन मायनस पुढे काय करायचंय, पुन्हा 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे या मॅट्रिक्सला. 3 into 2 6, 3 into 0 0, 3 into 3 9, नंतर पुढे 3 into 4 12, 0 minus 3, 3 into 2 6, 3 into 3 9 आणि 3 into 1 3. फक्त मी 3 ने मल्टिप्लाय केलंय, मायनस आहे तसंच मी ठेवलेला आहे. 2 ने मल्टिप्लाय केलं 2 4 6 0 8 10 14 16 18 6 0 9 12 0 minus 3 6 9 1. आता या दोघांची काय करायची, सबट्रॅक्शन करायचे. तर सबट्रॅक्शन केल्यावर काय येईल बघा बरं. सबट्रॅक्शन केल्यावर काय येत आहे, सबट्रॅक्शन केल्यावर काय येणार बघूयात काय येत आहे सबट्रॅक्शन केल्यानंतर. इज इक्वल टू 2 minus 6 तर हा येईल -4, 4 minus 0 हा येईल 4, 6 minus 9 हा येईल -3. आता हे कॅल्क्युलेटर तुम्ही करू शकता. 2 minus 6, 4 minus 0, 6 minus 9, जेणेकरून तुमचं चुकणार नाही. 0 minus 12 हा येईल -12, नंतर 8 minus 0 हा येईल 8 आणि 10 minus of -3, 10 minus of -3 म्हणजे मायनस मायनस प्लस होणार, म्हणजे किती येणार 14 येणार. नंतर नेक्स्ट 14 minus 6 8 येणार, नंतर 16 minus 9, 16 minus 9 किती येणार 7, 7 9 16 बरोबर, आणि 18 minus 3 म्हणजेच 15. चला आपण एकदा आपलं आन्सर व्हेरीफाय करून बघूयात बरोबर आहे का. 2a minus 3, 2a minus 3b किती आला आहे -4 4 -3 बरोबर आहे का. -4 4 -3 -12 8 13 8 7 15 बरोबर. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. नेक्स्ट आहे फाइंड मॅट्रिक्स ए इफ 2a plus 3 times of, हा मॅट्रिक्स दिलाय 1 3 2 5 इज इक्वल टू 5 7 6 3. तर काय करणार आधी आपण बघा, हा जो 2a आहे हा ऍज इट इज घ्या, प्लस 3 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 3 ने ह्या ब्रॅकेटने मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचंय. जर मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा, 3 into 1 3, 3 into 3 9, 3 into 2 6 आणि 3 into 5 15 इज इक्वल टू हा मॅट्रिक्स ऍज इट इज फाइल अशा प्रकारे. चलो यहाँ तक तो ठीक आहे. आता हा जो मॅट्रिक्स आहे प्लस राईटला गेला काय होणार मायनस होणार, तर लेफ्ट साईडला होतं 2a राहील इज इक्वल टू 2a इज इक्वल टू कसा येईल बघा, हा मॅट्रिक्स ऍज इट इज आणि मायनस करायचा आहे हा मॅट्रिक्स. राईट साईडला साईड चेंज झालो, प्लस हा जो प्लस होता तो काय झाला मायनस झाला. सो 2a इज इक्वल टू 5 minus 3 किती येणार बघा, 5 minus 3 हा येणार 2, 7 minus 9 हा येणार -2, 6 minus 6 हा येणार 0 आणि 3 minus 15 हा येणार -12. आणि हा जर 2 इकडे आला तर a ची व्हॅल्यू येईल a इज इक्वल टू 1/2 आणि हा ऍज इट इज मॅट्रिक्स, आणि 2 ने जर डिवाइड केलं या मॅट्रिक्सला तर a ची व्हॅल्यू येईल 1 -1 0 -6. हा झाला मॅट्रिक्स याचा आन्सर. समजलंय का सांगा. सिंपल स्टेप बाय स्टेप करायचं आहे. कॅल्सीचा यूज जास्त करायचा आहे जेणेकरून मिस्टेक होणार नाही. मॅट्रिक्स यायला पाहिजे 1 -1 0 -6. चेक करत आपण बरोबर आहे आपलं आन्सर 2a मायनस कोणता क्वेश्चन आहे 2a plus 3
1 मायनस 1 0 मायनस 6 बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. ए मॅट्रिक्स दिलाय 3 मायनस 1 3 2 4. बी मॅट्रिक्स दिलाय 1 2 मायनस 3 0. फाइंड मॅट्रिक्स एक्स such that 2x plus 3a minus 4b is equal to I. 2x plus 3a minus 4b is equal to I. तर 2x तर x फाइंड करायचा मला. तर मग मी काय करणार, 2x असंच ठेवणार. 2x x ला ना मी असं लिहितो. x ला मी असं लिहितो म्हणजे मल्टिप्लाय कन्फ्युजन होणार नाही. प्लस 3 टाइम्स मॅट्रिक्स ए. तर मॅट्रिक्स ए ला करतो कॉपी पेस्ट. मॅट्रिक्स ए नंतर मायनस 4 टाइम्स ऑफ मॅट्रिक्स बी. 4 टाइम्स ऑफ मॅट्रिक्स बी. आणि इथे 4 टाइम्स ऑफ मॅट्रिक्स बी. नंतर पुढे इज इक्वल टू आय. तर आय मॅट्रिक्स काय येणार, 2/2 चा मॅट्रिक्स बनवायचा आहे. तर अशा प्रकारे आय मॅट्रिक्स टू 1 0 0 1. 2/2 मध्ये काय आयडेंटिटी मॅट्रिक्स बोलतो त्याला. 1 0 0 1. मध्ये आपण लेफ्ट साइडचं सॉल्व्ह करून घेऊया. सो 2x प्लस 3 ने मल्टिप्लाय करा. 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर हे आन्सर काय येईल. 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर इकडे 3 ने मल्टिप्लाय करायचं आणि इकडे 4 ने मल्टिप्लाय करायचं. बघा असं येईल. 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3 into 3 9. 3 into minus 1 minus 3. 3 into 2 6 आणि 3 into 4 12. इकडे 4 ने मल्टिप्लाय केलं 4 8 minus 12 आणि 0. नेक्स्ट स्टेप. आता ह्या दोन मॅट्रिक्स ऑपरेशन करूयात. 9 minus 4 वाला. सो इथे येईल 2x प्लस 9 minus 4 5 minus 3 minus 8 minus 11 6 minus minus plus 12 म्हणजे हा 18 आणि 12 minus 0 हा 12 is equal to 1 0 0 1. म्हणजे आता हा राईटला गेलो काय होईल, मायनस होईल. सो 2x is equal to 1 0 0 1 मायनस हा मॅट्रिक्स होईल राईट साईडला गेल्यावर मायनस. तर मग 2x चा आन्सर येईल. किती आन्सर येणार 2x सांगा. 2x चा आन्सर येणार आपलं 1 minus 5 minus 4 0 minus minus 11 म्हणजे प्लस 11 होईल. नंतर 0 minus 18 minus 18 होईल आणि हा होईल minus 11. तर मग x चा आन्सर येईल 1/2 आणि हा ऍज इट इज मॅट्रिक्स. तर हा होईल आपला फायनल आन्सर. काय आहे फायनल आन्सर, 1/2 minus 4 11 minus 18 minus 11. वन बाय टू मायनस 4 11 minus 18 minus 11 बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचा होता. सिंपल त्याच आपण स्टेप फॉलो करत आहोत. आणि आता नेक्स्ट आणखीन एक क्वेश्चन घेऊयात. हे सगळे बेसिक क्वेश्चन आहेत. यावर तुम्हाला एक क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे फायनल एक्झामला आणि युनिट टेस्ट यावर बरेचसे क्वेश्चन येणार आहेत. त्यामुळे याची प्रॅक्टिस करा. तर आपल्याला 2a minus 3b minus d करायचं आहे. सो 2a minus 3b minus d is equal to c करायचं आहे. आणि त्यातून आपल्याला फाइंड काय करायचं आहे, डी फाइंड करायचं आहे. तर मग 2a 2 टाइम्स मॅट्रिक्स ए. So 2 times matrix A or 2 times matrix A. ठीक आहे. 2 into A झाला minus 3 into B. हे B matrix
ठीक आहे. देन मायनस डी इज इक्वल टू सी मॅट्रिक्स. सी मॅट्रिक्स घेतो मी हा. आता मला काय करायचं आहे सांगा, काय केलं पाहिजे आपण आता. याला सिम्प्लिफाय करूया. तर 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर बघत काय आन्सर येत आहे. दोन ने मल्टिप्लाय जर केलं तर 2 into 1 2 6 4 minus 2 4 0 8 0 6. 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर 3 0 0 3 6 0 आणि 3 0 9. मायनस डी इज इक्वल टू हा ऍज इट इज इन ब्रॅकेट मॅट्रिक्स. आता 2 minus 3 करायचे तर काय येईल बरं मग. 2 minus 3 केल्यानंतर 2 minus 3 minus 1 6 minus 0 6 हा येईल 4 minus 2 minus 3 हा येईल minus 5 4 minus 6 minus 2 0 minus 0 0 8 minus 3 5 0 minus 0 0 6 minus 9 minus 3. मायनस डी इक्वल टू हा ऍज इट इज. आता पुढची जी स्टेप आहे त्यामध्ये काय करायचंय, मायनस डी ला राईट साईडला पाठवायचंय आणि राईट साईडची मॅट्रिक्सला लेफ्ट साईडला पाठवायचंय. तर म्हणजे कसं होणार ते, हा ऍज इट इज येणार इथे लिहिला, नंतर हा मायनस होणार लेफ्टला आल्यानंतर आणि हा काय झाला मायनस झाला आणि हा जो डी आहे राईट साईडला शिफ्ट झाला, मायनसचा काय झाला प्लस झाला. आता पुढची स्टेप काय येईल बघा, पुढची स्टेप येणार आहे आपली -1 -2 -3 6 -1 5 नंतर 4 -2 2 -5 -2 -7 -2 -2 -2 -4 0 -1 -1 5 -1 4 0 -2 -2 आणि -3 -2 -5 इज इक्वल टू डी. तर हा झाला आपला डी मॅट्रिक्स. बरोबर आहे का आपला आन्सर, चेक करूयात. -3 5 2 -7 -4 -1 आणि 4 -2 -4 बरोबर आहे. फक्त थोडासा काय करायला पाहिजे होता, ब्रॅकेट थोडासा मोठा करूयात म्हणजे कसं बेटर वाटेल बघा. तर हा झाला आपला मॅट्रिक्स डी. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन काय करायचं, सॉल्व्ह करायचं. तर अशा प्रकारचे न्यूमेरिकल आपल्याला एक्झामला येणार आहेत. सो नेक्स्ट लेक्चरला आपण आणखी नेक्स्ट आता मल्टिप्लिकेशनचे न्यूमेरिकल घेऊ. आतापर्यंत आपण ऍडिशन सबट्रॅक्शनचे घेतले, आता मॅट्रिक्स टू मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात.